सांगताना पण मला म्हणाली बघ कसं झालं हे सगळं. एवढी ढसा रडत होती ना, मलाही खूप कसं तरी झालं. एक मिनिट काकू, मला कळलं नाही, डिवोर्स तुम्हाला कोणी सांगितलं? अगं रेखा म्हणजे माझी बहीण, तिचा फोन आला होता. तिने सांगितलं की तिचा मुलगा म्हणजे आनंद आणि अपेक्षा दोघं डिवोर्स घेत आहेत. 6 महिने पण झाले नाहीये, तो लगेच कसा डिवोर्स घेत आहेत. काय आनंद आणि अपेक्षाचा डिवोर्स होतोय? तेच तर सांगते एवढा वेळ मी. तर बसते आणि जीवा तिला विचारत असतो, तुला हे डिवोर्सचं कोणी सांगितलं? मालिनी म्हणते, रेखा मावशीचा फोन आला होता. सांगताना पण मला म्हणत होती बघ ग कसं झालंय सगळं. एवढी ढसा रडत होती ना, मलाही खूप कसं तरी झालं. काव्या म्हणते, एक मिनिट काकू, मला कळलं नाही, डिवोर्सचं तुम्हाला कोणी सांगितलं? मालिनी म्हणते, अगं रेखा म्हणजे माझी बहीण, तिचा फोन आला होता. तिने सांगितलं तिचा मुलगा म्हणजे आनंद आणि अपेक्षा डिवोर्स घेत आहेत. मालिनी म्हणते, 6 महिने पण झाले नाहीये, तो लगेच कसं डिवोर्स घेत आहेत? हे सर्व ऐकल्यानंतर जीवा नंदिनीकडे आणि पार्थ काव्याकडे बघत असतो. यावर जीवा म्हणतो, काय आनंद आणि अपेक्षाचा डिवोर्स होतोय? मालिनी म्हणते, तेच तर सांगते एवढा वेळ. पार्थ म्हणतो, तुम्ही दोघे त्यांच्याबद्दल बोलत होतात काय? विक्रम लगेच म्हणतो, तुम्हाला काय वाटलं? मालिनी म्हणत असते, कसं हो, 6 महिन्यात हा असा डिसिजन कसं घेतात मुलं? मला कळत नाही. डिवोर्स हा शब्द ऐकून माझी ही अवस्था झाली. या मुलांना विचारच करता येत नाही का? आनंद माझ्यासाठी जीवा आणि पार्थ सारखाच आहे. या हाताने त्यांची लग्नगाठ बांधली आहे ना हो, आणि आता ती सुटते आहे तर मग? मालिनी म्हणते, आता आम्ही ना अशी मागची पिढी झालोय, आम्ही तुमच्यासारखा प्रॅक्टिकल असा विचार करूच शकत नाही. आम्हाला सगळं जोडणं टिकवून ठेवणं एवढंच माहिती आहे. असं क्षणात तोडून टाकणं हे येतच नाही हो आपल्याला. कशी ही मुलं विचार करतात. विक्रम मालिनीला शांत करत असतो. नंदिनी म्हणते, आई बस, किती त्रास करून घेताय स्वतःला. त्यानंतर नंदिनी आणि काव्या मालिनीला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात. त्यानंतर विक्रम पार्थ आणि जीवाला म्हणतो, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही म्हणजे तुमच्या बायका. तिकडे ती वसुताई आणि रम्या काहीतरी वेबिनार अटेंड करतायत कानाला हेडफोन वगैरे लावून. इथे मी एकटा. काय आहे, अशा वेळी नवऱ्यांचा सुद्धा काही उपयोग नसतो. पण ठीक आहे, आता तिच्या सुना आलायत ना, मग घेतील सांभाळून. त्यानंतर नंदिनी आणि काव्या मालिनीला तिच्या रूम मध्ये आणतात. नंदिनी विचारत असते, आई मी डोकं चेपून देऊ का जरा? काव्या म्हणत असते, मी पाय दाबून देऊ का? परंतु मालिनी तरी सुद्धा रडत असते. नंदिनी म्हणत असते, आई अहो तुम्ही पडा ना प्लीज. मालिनी म्हणते, नाही ग, मला काय असं पडून राहता येणार नाही, मला काही झोप लागणार नाहीये. राहून या दोघांचे विचार काही जात नाहीयेत मनातून. अपेक्षा खरंच चांगली मुलगी आहे अगं. ती जेव्हा घरी आली ना, तेव्हा असंच तुमच्यासारखं सगळ्या रीतीभाती केल्या. वटपौर्णिमा केली, पूजा अर्चा केली, वाढदिवस केला, सगळं छान केलं. आणि मग नंतर अचानक काय झालं काय माहित, वेगळं राहूया सांगायला लागली. आणि ते काही आमच्या आनंदला पटेना. आणि मग दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. तरी माझी बहीण म्हणाली, हरकत नाही, तुम्हाला दोघांना जर वेगळं राहायचं आहे तर वेगळं राहा. पण हा आनंद काही केलं ऐकायला तयार नाही. त्याला एकत्रच राहायचं होतं. मग ही चिडली, माहेरी निघून गेली. थोडे दिवस राहिली. मग अचानक डिवोर्सचे पेपर पाठवून दिले. आणि ह्याले सांगायचं ना घरच्यांना, पण नाही. परस्पर सही केली आणि पाठवून दिले पेपर्स. तुम्ही मुलं पण ना समोर असता आमच्या, पण मनात काय चालू आहे याचा ठांग लागू देत नाही. त्यानंतर मालिनी काव्य आणि नंदिनीचे दोघींचेही हात पकडते आणि म्हणते, तुम्ही दोघी खरंच खूप गुणी आहात. मला माहितीये, मला माहित नाही मी हे म्हणायला पाहिजे की नाही, पण माझं घर मोडू नका. हे ऐकून काव्य आणि नंदिनीला खूप टेन्शन येतं. पुढे मालिनी म्हणते, आम्ही बायकांना खूप हौशेने मुलांची लग्न लावून देतो ग. मला माहितीये कधी कधी आम्ही हे विसरून जातो. मुलांसाठी जोडीदार आणले आहेत. तुम्हाला सुना म्हणून मिरवतो आम्ही, पण तितकेच लाडही करतो, तितकंच प्रेमही करतो ग तुमच्यावर. तुम्हाला काही दुखलं खुपलं की पोटच्या पोरीसारखी काळजी घेतो. तुम्हाला खरंच सांगते, आम्ही काही आयुष्यभर पुरणार नाही आहोत तुम्हाला. आमच्या मुलांना तुमच्यावर सोपवलंय. त्यांना जपा. त्यांची बायको आहातच, पण त्यांची मैत्रीण व्हा, आई व्हा. माझं घर मोडू नका, हे घर मोडू नका प्लीज, असं म्हणून मालिनी जोरजोराने रडू लागते. पुढे मालिनी म्हणते, एवढं कराल ना माझ्यासाठी? काव्य आणि नंदिनी काहीही बोलत नसतात. मालिनी म्हणते, कराल. मला माहिती आहे तुम्ही दोघीही खूप गुणी आहात. हा असा अविचार तुमच्या मनातही येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मी खरंच मनापासून सांगते हा. मालिनी म्हणते, मला तुम्ही मुलीसारख्याच आहात. तुमच्या नवऱ्यांचं सोडा एक वेळ, पण या तुमच्या आईला सोडून जाऊ नका हा. असं म्हणून मालिनी काव्य आणि नंदिनीला जवळ घेते. इकडे जीवा म्हणत असतो, आईने खूपच मनाला लावून घेतलंय ना. पार्थ म्हणतो, आनंद दादा आईला मुलासारखाच आहे. विक्रम म्हणतो, हा, कुठल्या आईला आपल्या मुलाचा डिवोर्स झालेला आवडेल? जीवा म्हणतो, पण नंदिनी म्हणाली तसं डिवोर्सची कानं ज्याची त्यालाच कळतात. विक्रम म्हणतो, तसं नाही रे, नवरा दारू पितो, बायकोला मारहाण करतो, सासरची मारहाण करतायत, किंवा नवरा बायको पैकी कुणाचं एकाचं दुसरं अफेअर आहे. अशा कारणांसाठी डिवोर्स घेतला तर ठीक आहे रे, पण जी कारणं बोलून मिटवण्यासारखी असतात त्यासाठी कोर्टाची पायरी का चढायची? पार्थ म्हणतो, पण बाबा, नवरा बायको पैकी एकाला जरी या संसारात अडकल्यासारखं वाटत असेल तर दुसऱ्याने त्याला अडकवून ठेवण्यात काय अर्थ आहे ना? विक्रम म्हणतो, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं. अरे पण अडकवून ठेवल्यासारखं तेव्हा वाटतं तेव्हा कुणाचं तरी एकाचं मन कुणा दुसऱ्यामध्ये अडकलेलं असतं. तेव्हा त्या एकाला
नवरा बायकोचं नातं ऍक्सेप्टच करायचं नसतं. पार्थ म्हणतो मग अशा वेळेस काय करायचं? म्हणजे समोरच्याची संसार करायची इच्छा नसताना सुद्धा बांधून ठेवायचं का जनावरासारखं दावणीला? विक्रम म्हणतो नाही नाही, अजिबात नाही. आणि तसं करण्यात काय अर्थ आहे? पण मी म्हणतो की अशा वेळी घरातील वडीलधाऱ्या माणसांशी बोलावं, यातना काही मार्ग निघतायत काय ते बघावं, पण परस्पर निर्णय अजिबात घेऊ नये. कारण असंही होऊ शकतं ना, घरातल्या माणसांचा एखादा सल्ला किंवा एखादं वाक्य सुद्धा त्या कुणा एका माणसाला विचार करायला भाग पाडू शकतं ना. पुढे विक्रम म्हणतो पार्थ जीवा, आता मी एखाद्या टिपिकल बापासारखा बोलतोय असं अजिबात समजू नका, पण खरं सांगतोय काही गोष्टींमध्ये आमची पिढी आणि तुमची पिढी यात फार मोठा फरक आहे. नातं कसं टिकवता येईल, कसं टक धरून राहता येईल याचा तुम्ही फारसा विचारच करत नाही, त्यावर जोर देत नाही. म्हणजे एकमेकाचा त्रास व्हायला लागला की लगेच सोडून द्यायचा विचार करायला लागता. म्हणजे सोल्युशन शोधण्यापेक्षा प्रॉब्लेम किती मोठा आहे हे स्वतःला सांगत बसता. नात्यालाही वेळ देत नाही आणि स्वतःलाही वेळ देत नाही. अरे जरा विचार करा, ज्यावेळी खूप आधी लहान वयातच लग्न व्हायची, अंतरपाठ दूर गेल्यानंतरच आपण एकमेकांचे नवरा बायको आहेत हे कळायचं, तेव्हा सुद्धा नाती टिकायचीच ना. समाजाच्या भीतीने म्हणा किंवा आई वडिलांच्या धाकाने म्हणा, पण नवरा बायकोंना एकमेकांचं नातं टिकवावं लागायचंच ना. अरे कारण एकमेकांना सोडून जायचा पर्यायच नसल्यामुळे ते सुद्धा छान एकमेकांना समजून घ्यायचे. त्यांच्या नात्याला सुद्धा बहरायला कुठून तरी सुरुवात होतच होती ना. प्रत्येक नात्याला ना फुलण्यासाठी ना त्याचा वेळ द्यावा, जरा पालवी फुटू द्यावी. अरे मनात आलं म्हणून लगेच तोडून टाकण्यात काय अर्थ आहे? पार्थ म्हणतो पण हे दोन्ही बाजूने वाटायला हवं ना बाबा. विक्रम म्हणतो अर्थात, कारण संसार हा दोघांचा असतो, कोणा एकाचा नसतो. जीवा म्हणतो पण तुम्ही आता जे बोललात ते इन जनरल घडतं त्या लग्नांबद्दल बोललात. कधी कधी अशीही लग्न होत असतील ना जी विचित्र सिच्युएशनमुळे झाली असतील आणि ती चूक करेक्ट करण्यासाठी ती दोन माणसं वेगळे होत असतील, असं असू शकतं ना. विक्रम म्हणतो हो हो असू शकतं, नक्कीच असू शकतं. आता तुम्हा दोघांची लग्न सुद्धा या अशाच विचित्र परिस्थितीतच झाली आहेत ना. पण म्हणून तुम्ही दोघांनी नंदिनी काव्यापासून वेगळं व्हायच्या गोष्टी केल्या आहेत का? नाही ना. हे ऐकून जीवा आणि पार्थला खूप मोठा धक्का बसतो. पण तुम्ही दोघांनी किंवा नंदिनी काव्याने असा विचार सुद्धा केला नाही, कारण तुम्ही खूप समंजस मुलं आहात. असा विचार सुद्धा तुमच्या मनाला शिवणार नाही कधी, माहितीये मला. आणि समजा कधी चुकून शिवलाच तर तुमच्या या मित्राशी बिनधास्त येऊन बोला, पण परस्पर निर्णय अजिबात घेऊ नका प्लीज. कारण लग्न जरी दोन जीवांचं होत असलं ना तरी इमोशन्स अख्ख्या फॅमिलीचे जोडले गेलेले असतात. काय आहे जीवा पार्थ, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी अवगुण असतातच, पण चांगले गुण सुद्धा असतात. पण आपल्या माणसामध्ये जे काही चांगलं आहे ते माणूस हातातून निसटून गेल्यानंतर आपल्याला कळतं, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो सगळ्याला. एवढ्यातच विक्रमचा फोन येतो. विक्रम फोनवर बोलत बोलत तेथून बाहेर निघून जातो. पार्थ आणि जीवा मात्र इकडे विचार करत बसलेले असतात. पुढे जीवा आणि पार्थ आपल्या रूम मध्ये येतात. जेव्हा आपल्या रूम मध्ये येतो तर नंदिनी रूम मध्ये फेऱ्या मारत असते. जेव्हा आत येतो आणि दरवाजा बंद करून घेतो. दुसरीकडे पार्थ सुद्धा आत येतो तेव्हा काव्या विचार करतच उभी असते. पार्थ सुद्धा आत येऊन दरवाजा बंद करतो. पार्थ आणि काव्या एकत्रच बोलतात नको सांगूयात घरी. इकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा एकत्रच म्हणतात नको सांगूयात घरी. पार्थ काव्याला म्हणतो तुम्हालाही हे असंच वाटतंय ना? काव्या म्हणते हो. काव्या म्हणते आता नकोच सांगायला, म्हणजे सांगायला तर लागणारच आहे पण आता नको, हळूहळू घरच्यांच्या मनाची तयारी करून आणि वेळ काळ बघून मगच सांगायला लागेल. पार्थ म्हणतो मलाही असंच वाटतं. मला वाटलं होतं की बाबा हे खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतील, पण ते सुद्धा खूप हल्ले आहेत आनंददादाचं ऐकून. त्यांच्यासाठी हा खूप मोठा इमोशनल डॅमेज आहे. नंदिनी म्हणते आईची अवस्था तर बघवत नव्हती. आनंददादांच्या डिवोर्स बद्दल ऐकून त्यांची ही अवस्था झाली आहे. आपल्याबद्दल कळलं तर त्यांची काय अवस्था होईल? जीवा म्हणतो एक्झॅक्टली, मला सुद्धा मगाशी हीच भीती वाटली होती. नंदिनी म्हणते मलाही. खरं तर मीच सांगत होते की आपण आताच्या आता घरी सांगूयात, पण नको, आपण घाई नको करायला, थोडे दिवस जाऊ देत. जीवा म्हणतो ओके, आणि जीवाच्या हातामध्ये जे टॉवेल असतं ते टॉवेल जीवा तेथेच फेकून देतो. इतक्यातच नंदिनी म्हणते अरे हे काय, पसारा घालायला सुरुवात केली पसारेवाला? जीवा म्हणतो झालं तुझं पुन्हा सुरू झालं? अगं वेळ काय आहे, तू बोलतेस काय आहे? नंदिनी म्हणते अरे पण जरा नीट वागत जा ना, जरा सुद्धा वळण नाहीये तुमच्या हाताला. जीवा म्हणतो 6 महिने आहेस ना माझ्या डोक्यावर, मग तूच लाव ना वळण आणि मग जा चकाचक बाई. नंदिनी म्हणते म्हणजे 6 महिने मी तुमचा पसाराच आवरत बसू का? जीवा म्हणतो तुला कोणी सांगितलंय माझा पसारा आवरायला? नंदिनी म्हणते मग कोण आवरणार? जरा सुद्धा शिस्त नाहीये तुम्हाला. जीवा म्हणतो आणि शिस्त लागणार पण नाहीये मला ना, मला हा असा पसाराच आवडतो, आवर आता, असं म्हणून जीवा सगळे कपडे खाली फेकतो. नंदिनी म्हणते पण मला ना हा पसारा आवडत नाही, असं म्हणून नंदिनी तो सगळा पसारा आवरत जीवाला पसारेवाला असं म्हणून तेथून निघून जाते. पुढे जीवा काही बोलणार तोच नंदिनी तेथून निघून गेलेली असते. मग जीवा म्हणतो चकाचक बाई. दुसरीकडे पार्थ म्हणत असतो आज आपण कोर्टात जाऊन डिवोर्स पिटिशन फाईल केली आहे, हे कळल्यावर आईची काय अवस्था होईल? काव्या म्हणते मलाही तेच वाटतंय. काव्या म्हणते नाही 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 नाही, आपण म्युच्युअली डिवोर्स घेतोय हे मानिनी काकूंना सांगायची काहीही गरज नाहीये, पण कधी ना कधी हे सांगावं लागणारच आहे. प्रश्न हा आहे की त्यांना सांगायचं कसं? काव्या म्हणते हो ना, मगाशी आम्ही मानिनी काकूंना त्यांच्या खोलीत घेऊन गेलो होतो तेव्हा आम्हाला दोघींनाही एकत्र बसवलं त्यांनी आणि बरंच बोलल्या त्या आमच्याशी. आम्हाला म्हणाल्या तुम्ही मुली आहात माझ्या, काहीही झालं तरी मला सोडून जाऊ नका. पुढे काव्या म्हणते मला कळत नाही पार्थ, त्या इतक्या इमोशनली कनेक्ट झालेल्या असताना मला कसं हे घर सुटणार आहे? कशी सोडू मी या घरातली माणसं? काय करणार आहे मी कुणाच ठाऊक. एवढ्यातच पार्थ म्हणतो
मग नका जाऊ ना माहेरी तुम्ही. हे ऐकून लगेच काव्या पार्थकडे बघू लागते. पार्थ म्हणतो म्हणजे बघा ते पुढचे 6 महिने तुम्ही याच घरात. असं म्हणता म्हणता पार्थ बेडवर बसतो. एवढ्यातच खाली आवाज येतो. काव्यामध्ये काय झालं, कसला आवाज आला, काही आता तुटलं का? पार्थ म्हणतो नाही काही नाही तुटलं आणि पार्थ वरती उठतो. उठून खाली तो चादर बाजूला करून बघतो तर काव्याचा चष्मा तुटलेला असतो. हे बघून पार्थ खूप घाबरतो आणि पार्थ हे लपवण्याचा प्रयत्न करत असतो. एवढ्यातच काव्या तेथे जाते आणि म्हणतात काय झालं, लहान आहात का तुम्ही, असं काय करताय? पार्थ म्हणतो काही नाही तुटलंय. काव्या म्हणते आवाज आलाय मला, काय काही नाही तुटलंय, बघू देत मला. असं म्हणून काव्या पार्थला बाजूला करते आणि बेडवरची चादर बाजूला करून पाहते. त्यानंतर ती पार्थकडे रागानेच बघत असते. पुढे काव्या तो चष्मा आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते हे काय आहे? पार्थ म्हणतो लेडीज स्पेक्स. काव्या म्हणते कळतंय ना, कळतंय ना, मग तुम्हाला 4 डोळे असून सुद्धा तुम्हाला दिसलं कसं नाही हे? असं म्हणून काव्या पार्थच्या अंगावर ओरडत असते. पार्थ म्हणतो 4 डोळे असले म्हणून काय चादरीच्या आतमधला दिसणार आहे का मला? काव्या म्हणते 1 मिनिट, तुम्ही टपकन खाली बसलात म्हणून तुटला चष्मा. पार्थ म्हणतो आता काय ती ठेवायची जागा आहे का, मोडणारच ना, जुनार आहे ते. काव्या म्हणते मला जिथे हवं आहे तिथे मी माझा चष्मा ठेवेन. म्हणतो मला सुद्धा हवं तिथे मी बसेन, मग काहीही मोडलं तरी मला काही फरक पडत नाही. काव्या म्हणते अहो पण माझे रीडिंग स्पेक्स आहेत ना, तुमचे नाही आहेत, माझे आहेत, तुम्हाला काही फरक पडणार आहे का? फरक मला पडणार आहे. त्यानंतर काव्या तो चष्मा डोळ्यांना लावते आणि पार्थला विचारते कसं वाचू? यावर पार्थ काव्याला बघून हसू लागतो आणि एका डोळ्यावर हात ठेवून म्हणतो असं वाचा. पुढे पार्थ म्हणतो काय नाटकं काय लावले तुम्ही, याच्या आधी कसं वाचत होता तसं वाचा. काव्या म्हणते 1 मिनिट, जर तसं असेल तर खुद्द पार्थ देशमुख रात्री आले होते हा चष्मा द्यायला, त्याचं काय? पार्थ म्हणतो चुकलंच माझं, नव्हतं यायला पाहिजे होतं. आधी आय कार्ड राहिला म्हणून द्यायला आलो, नंतर स्पेक्स राहिला म्हणून द्यायला आलो. यापुढे देणार नाहीये, कळलं ना? तुम्ही काहीही विसरून गेलात तरी द्यायला येणार नाहीये. 6 महिने सहन करायचे एकमेकांना. असं म्हणून पार्थ रागानेच तेथून निघून जातो. काव्यामध्ये नको आहेत मला तुमचे ते वर्ड्स. पार्थ म्हणतो आम्ही काय पक्षी नाहीये उडायला. हे ऐकून काव्या डोक्यावर हात घेते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी पार्थला म्हणत असते पार्थ तुम्ही आलात, मी आता काव्याला पाठवणारच होते तुम्हाला बोलवायला. पार्थ म्हणतो त्यांनी तर मला बोलवूच नाही. नंदिनी म्हणते तुमच्यात भांडण झालंय का? पार्थ आणि काव्या एकत्रच म्हणतात नाही, आमचं भांडण झालेलं नाही. एवढ्यात जीवा तेथे येतो आणि म्हणतो चल खूप भूक लागली आहे दादा, काय आहे रे जेवायला? नंदिनी म्हणते गॅसवर कढई ठेवली आहे, बघून या. इतक्यात पार्थ विचारतो तुमचं भांडण झालंय का? यावर जीवा आणि नंदिनी काहीही बोलत नाहीत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला आणि शिस्त लागणार पण नाहीये मला ना, मला हा असा पसाराच आवडतो. आवडा पण मला पसारा आवडत नाही. सॉरी बरं. चकाचक भाई, आज आपण कोर्टात जाऊन डिवोर्स पिटिशन फाईल केली हे कळल्यावर आईची काय अवस्था होईल? मलाही तेच वाटतं. नाही आपण म्युच्युअली डिवोर्स घेतोय हे मानिनी काकूंना सांगायची काहीच गरज नाही. पण कधी ना कधीतरी हे सांगावं लागणारच आहे. प्रश्न हा आहे की त्यांना हे सांगायचं कसं? हो ना, मग अशी आम्ही मानिनी काकूंना त्यांच्या खोलीत घेऊन गेलो होतो तेव्हा आम्हाला दोघींनाही एकत्र बसवलं त्यांनी आणि बरंच बोलल्या त्या आमच्याशी. आम्हाला म्हणाल्या तुम्ही मुली आहात माझ्या, काही झालं तरी मला सोडून जाऊ नका. मला कळत नाही बाबा, त्या इतक्या इमोशनली कनेक्ट झालेल्या असताना मला कसं हे घर सुटणार आहे? कशी सोडून ह्या घरातली माणसं? काय करणार आहे मी कोणाच ठाऊक. मग नका ना माहिती तुम्ही. म्हणजे बघा ते पुढचे 6 महिने तुम्ही याच घरात. काय झालं? काय झालं? कसला आवाज आला? आता काय तुटलं का? नाही काही नाही तुटलं. आवाज आला. काय काय असं काय करता? लहान आहात का तुम्ही? काही नाही तुटलं. आवाज आलाय मला. काय काही नाही तुटलं. अहो, सरका मला बघू दे. हे काय? रीडिंग स्पेक्स कळतंय ना? कळतंय ना? मग तुम्हाला 4 डोळे असून सुद्धा दिसलं कसं नाही? तुम्हाला तुटलं आहे. 4 डोळे असल्यावर त्या चादरीच्या खालचं दिसणार आहे का? मोडणारच ना मग. एक मिनिट, तुम्ही टपकन खाली बसलात म्हणून तुटलाय चष्मा. मग आता ते ठेवायची जागा आहे का? मोडणारच ना का? जुळणार आहे ते? मला जिथे हवंय तिथे मी माझा चष्मा ठेवेन. मला जिथं हवा तिथं मी बसेन. मग काही मोडलं तरी मला काही फरक पडत नाही. अहो, माझं रीडिंग नाही, माझे रीडिंग स्पेक्स आहेत ना, तुमचे नाही माझे आहे. तुम्हाला कशाला काही फरक पडणार आहे? फरक मला पडणार आहे. कसं वाचू? असं करू आता काय नाटक लावली तुम्ही? 2 दिवस मी फक्त हे स्पेक्स वापरले. याच्या आधी कसं वाचत होता तसं वाचा. एक मिनिट, कसं असेल तर मग दसूर खुद्द पार्थ देशमुख तिकडे मोहिते सदनमध्ये रात्री आलो त्या डिलिव्हरी बॉय करून हा चष्मा द्यायला का? चुकलंच माझं, चुकलंच नव्हतं द्यायला पाहिजे. आधी आय कार्ड राहिलं म्हणून द्यायला आलो, नंतर स्पेक्स राहिलं म्हणून द्यायला आलो.